तर विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिहार निवडणुकीचा निकाल समोर येतोय। अद्यापही काही फेऱ्या बाकी आहेत, मात्र कल जे समोर आलेले आहेत त्यानुसार भाजपा एनडीएनं मोठी आघाडी घेतलेली आहे। भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष बिहारमध्ये ठरलाय। 90 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपाच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयामध्ये आगमन होईल आणि या ठिकाणी ते देशाला संबोधित करणार आहेत। बिहारमधील विजयानंतर भाजपाचं सेलिब्रेशन सुरू झालंय। मुख्य कार्यालयात सुद्धा हे सेलिब्रेशन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष हा केला जातोय। या ठिकाणी काही वेळापूर्वीच जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्यालयामध्ये पोहोचलेत आणि थोड्याच वेळामध्ये अगदी काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य कार्यालयात पोहोचतील आणि ते देशाला संबोधित सुद्धा करणार आहेत। मोठा जल्लोष भाजपाकडून केला जातोय। बिहारमध्ये भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे। 90 जागांवर आघाडीवर आहे, तर सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूच्या 83 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे। काँग्रेस आणि आरजेडीला मात्र मोठा धक्का बसला आहे। काँग्रेसच्या केवळ 6 जागांवर आघाडी आहे, तर आरजेडी 26 जागांवर आघाडी आहे। प्रशांत किशोर यांचा भोपळा सुद्धा त्यांना फोडता आलेला नाहीये। प्रशांत किशोर यांना तर प्रचंड मोठा धक्का बसलाय। प्रशांत किशोर यांनी मोठी तयारी केली होती, यात्रा बिहारमध्ये काढली होती, मात्र त्याचा फायदा होताना काही दिसत नाहीये। सध्याच्या घडीला आलेली ताजी आकडेवारी एनडीए 201 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 36 जागांवर आघाडीवर आहे आणि अन्य 6 जागांवर आघाडीवर आहे। या ठिकाणी भाजपा आणि एनडीएला मोठं यश मिळालेलं आहे। भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलाय। त्यातच नितीश कुमार यांनी अनेक योजना ज्या आणल्या होत्या त्याचा फायदा हा या ठिकाणी एनडीएला झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 50% महिलांना आरक्षण, खास करून महिलांसाठी अनेक योजना नितीश कुमार यांनी आणल्या आणि त्याचा फायदा होताना दिसतोय। त्यातच निवडणुकांच्या काही दिवस अगोदरच अनेक महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये दिले गेले, त्याचाही प्रचंड फायदा झाल्याचं बोललं जात आहे। मोफत सायकल वाटप केलं गेलं। 2016 दारूबंदीची घोषणा ही बिहारमध्ये केली गेली। महिला रोजगारासाठी कर्ज योजना केली गेली। मुख्यमंत्री कन्या योजना यामध्ये मुलीच्या जन्मापासून पदवीपर्यंत 54,100 रुपयांची मदत ही मुलींच्या खात्यात गेली। विद्यार्थ्यांना पोशाख योजना ही आणली गेली। सोबतच जंगलराज विरोधात सुशासन असा प्रचार केला गेला। महिला संवाद अभियान राबवले गेले। या सगळ्याचा फायदा हा एनडीएला होताना दिसतोय। त्यातच भाजपाचं बूथ मॅनेजमेंट आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या। या सर्वाचा परिपाक हा आपल्याला बिहारमध्ये दिसतोय। बिहारमध्ये एनडीएचे 201 उमेदवार हे आघाडीवर आहेत, तर महागठबंधनचे अवघे 36 आहेत। 2020चा आकडा सुद्धा महागठबंधनला यावेळेस राखता आला नाहीये। त्यामुळं हा मोठा विजय आणि या विजयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत। बिहारमध्ये निकाल समोर येतोय। 201 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। महागठबंधन 36 जागांवर आघाडीवर आहे। अन्य 6 प्रशांत किशोर हे बिहारमध्ये एक्स फॅक्टर ठरतील अशी चर्चा होती, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये। प्रशांत किशोर यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाहीये, आघाडीवर सुद्धा नाहीये, त्यामुळं हा मोठा धक्का त्यांना सुद्धा आहे। मात्र एनडीएनं मोठं यश बिहारमध्ये मिळवलंय। भाजपाचे 90 उमेदवार हे आघाडीवरती आहेत, तर जेडीयूचे 83